कोरोनाच्या या संकटात अशा पद्धतीचा निर्णय घेणं हे या सरकारचा एकूण कोरोना विषयक काय दृष्टिकोन आहे, जनहित विषयक काय दृष्टिकोन आहे हे सांगणार आहे. खरं तर तर्क काय आहे दारूबंदी हटवण्याचा हे सरकारने आणि विशेष करून सरकारच्या प्रमुखांनी सांगितलं पाहिजे. जर एक तर्क असेल की अवैध दारू विक्रेनी या ठिकाणी आपण दारूबंदी हटवतोय, तर ज्या वर्धा जिल्ह्यामध्ये काँग्रेसनी दारूबंदी केली त्या जिल्ह्यामध्येही अवैध दारू विकल्या जाते. मग महात्मा गांधींना वर्धा जिल्ह्यापुरता त्यांचा दारू विरोधी जो विचार होता तो बंदिस्त करायचा का? खरं तर चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी ही 588 ग्रामपंचायतींनी ठराव केले. हजारो महिला पदयात्रा करत मोर्चा करत नागपूरपर्यंत गेले आणि या जिल्ह्यामध्ये ही जनतेची मागणी लक्षात घेऊन 10 डिसेंबर 2011 रोजी या संदर्भात स्वर्गीय R.R. पाटलांनी या मोर्चाला संबोधित केलं. विधानसभेत मी चर्चा घडवली. यामध्ये समिती काँग्रेस सरकारने केली. त्या समितीमध्ये समाजसेवक डॉक्टर अभय बंग, डॉक्टर विकास आमटे यांनी अतिशय अभ्यासपूर्ण अहवाल केला आणि त्या अहवालाच्या आधारावर मात्र भाजप सरकारने महात्मा गांधीच्या विचारावर शिक्कामोर्तब केलं, दारूबंदी केली. मला आश्चर्य वाटतं की दारूतून या सरकारला पैसा हवा. खरं तर मागच्याही डिसेंबर अधिवेशनामध्ये मी हा विषय उचलला होता. 450 कोटी दारू लायसन्स धारकांची सूट दिली होती. वाईन प्रमोशन स्कीममध्ये पैसे दिले. काही कालावधीच्या अगोदर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी पत्र दिलं की शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करू नका. याच्यावर ते काही बोलले नाही. गोरगरिबांच्या वीज बिलाबद्दल बोलले नाही, पण परमिट रूमवाल्यांचे वीज बिल मात्र माफ करा. आणि म्हणून या सरकारकडून यापेक्षा काय अपेक्षा करणार? काँग्रेसचा सदस्य व्हायचं असेल तर त्या पावतीच्या मागे लिहून असतं की मी दारू पिणार नाही. ती महात्मा गांधींची काँग्रेस संपली आणि ही नवीन काँग्रेस आहे की ज्या काँग्रेसला दारूबंदी उठवणं हा या कोरोनाच्या संकट काळातला महत्त्वाचा मुद्दा वाटला. आणि मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की पदोन्नतीमध्ये आरक्षण देत नाही पण आम्ही दारूबंदी हटवतो, अशी ही काँग्रेसला दिलेली अमूल्य भेट आहे. या अगोदर काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलं की पदोन्नतीमधलं आरक्षण आम्ही यासाठी आवश्यकता असेल तर आम्ही सरकार सोडू. तर मला वाटतं की त्याच्या बदल्यात दारूबंदीची ही मोठी भेट ही काँग्रेसला देण्यात आली.